मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चाच्या वतीने आणि ग्रामपंचायत वेळे यांच्या सहकार्याने महाश्रमदान शिबिर घेण्यात आलं। भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांच्या उपस्थितीत सोळशी रोडवरील घाटमाथ्याजवळ जलसंधारण, श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून सातारा जिल्ह्यातील वेळे इथल्या सोळशी रोड घाटमाथ्याजवळ महाश्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला। घाट पायथ्याशी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आलं। कृष्णराज महाडिक यांनी उपक्रमात सहभाग होऊन वृक्षारोपण केलं। यावेळी जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती ऋतुजा शिंदे, वाईच्या पंचायत समिती सदस्य सुरभी भोसले, सातारा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, विराज शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीस पायल जाधव, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय भोसले, अमोल कांबळे, तेजस जमदाडे, नाम फाउंडेशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे, सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सिंधू ढमाळ, ग्रामपंचायत सदस्या उषा पवार, नीलम नलवाडे, दशरथ पवार, राहुल ननावरे, विजय पवार, दीपक पवार, सुरेश पवार, विजय नलावडे, गोविंद पवार, विश्वास पवार, सतीश ढमाळ, दत्तात्रय लांडगे, स्वप्नील कागडे, सीताराम जाधव, दत्तात्रय पवार, अतुल पवार, ग्रामपंचायत अधिकारी श्रुतिका जाधव, सामाजिक वनीकरणाचे भोसले, अनिमेश कुलकर्णी, वाईचे सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल होरे, शेख, वाईचे सामाजिक वनीकरण वनरक्षक गवारी हांडे तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती। दरम्यान शेंद्रे इथल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिर घेण्यात आले। या शिबिराला कृष्णराज महाडिक कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जीवाजी मोहिते, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा दक्षिण मंडल अध्यक्ष शत्रुघ्न धनवडे, बाजार समिती संचालक विजय पोतेकर, अमोल मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कारखान्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात अधिकारी कर्मचाऱ्यांच्यासह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर।